हा एक भाजपचा जिल्हाध्यक्ष आहे आणि तो कल्याणमध्ये कुठली तरी त्यांची पक्षाची मीटिंग चालू होती. त्या मीटिंग मध्ये उत्तर भारतीयांशी चर्चा करत होता आणि हिंदीमध्ये भाषण करत होता. तो इथला मूळ मराठी दिसतोय आणि तो म्हणतोय की सॅल्यूट आहे म्हणे त्या ब्रिजभूषण सिंगला, ज्यांनी राज ठाकरेला सांगितलं होतं की तू अयोध्येमध्ये पाय ठेवून दाखव, असा तो बोलतोय. आणि तिथले ते जे लोक आहेत ना उत्तर भारतीय, ते टाळ्या वाजवत आहेत आणि म्हणे राज ठाकरे फक्त गरीब लोकांना मारतो, अशा प्रकारचे तो बालिश बडबड करतोय. आणि काय तर म्हणे ब्रिजभूषणला सॅल्यूट आहे म्हणे आणि राज ठाकरेंना अयोध्येमध्ये येण्यापासून रोखलं म्हणून. अरे तो ब्रिजभूषण सिंग हा डबल ढोलकी आहे. सुरुवातीला हाच ब्रिजभूषण म्हणे की राज ठाकरेंना अयोध्येमध्ये पाऊल ठेवू देणार नाही आणि त्यांचा नंतरून 5-6 दिवसामध्ये परत दुसरा व्हिडिओ आला आणि त्याच्यामध्ये तो म्हणे की राज ठाकरे जर आता आले तर त्यांचं आम्ही जोरदार स्वागत करू. पण राज साहेबांनी तो दौरा तात्पुरता थांबवला होता. याचा अर्थ असा नाही की ते ब्रिजभूषणला घाबरले. राज ठाकरे भारतामध्ये कुठल्याही नेत्याला घाबरत नाही, मग ते पंतप्रधान असू दे नाही तर कुठला आमदार खासदार असू दे. कोणामध्येच एवढा दम नाहीये भारतामध्ये की जो राज ठाकरेंना चॅलेंज देऊ शकतोय. आणि काय तर म्हणे राज ठाकरे अयोध्येमध्ये आले नाही. अरे त्यांनी जर ठरवलं असतं ना त्या दिवशी अयोध्येमध्ये यायचं, तर कोणाचा बाप सुद्धा त्यांना रोखू शकला नसतात. त्या दिवशी प्रभू श्री रामाला देखील झोप आली नसेल की त्यांचा खरा भक्त अयोध्येत येऊ शकला नाही. लवकरच अयोध्येमध्ये राज ठाकरे पाऊल ठेवतीलच आणि ज्यांच्यात हिंमत आहे ना त्यांनी रोखून दाखवावे वादळ. आणि हा जो ब्रिजभूषण राज ठाकरेंचं नाव घेऊन त्या ठिकाणी राजकीय पावर वाढवत होता, राज ठाकरेंचं नाव घेऊन. तर आणि काय म्हणे की राज ठाकरे इथं आले तर राज ठाकरेंसाठी 5 लाख लोक त्यांचा विरोध करायला इथे उभे राहतील. एका राज ठाकरेला रोखायसाठी 5 लाख लोक अयोध्येमध्ये त्यांचा विरोध करण्यासाठी होते. अयोध्येला उद्धव ठाकरे जाऊन आलेत, अयोध्येला रोहित पवार जाऊन आलेत, अयोध्येला देवेंद्र फडणवीस जाऊन आले, अयोध्येला एकनाथ शिंदे जाऊन आले. विरोध कोणालाच झाला नाही. विरोध कोणाला होणार होता? राज ठाकरेंना. का? कारण त्यांना माहिती आहे हाच एकमेव माणूस आहे की हाच आपल्या विरोधात जाणार आहे. आणि विरोधात जाणार आहे म्हणजे त्यांना सुद्धा कळलं आहे की महाराष्ट्राचा मराठीचा पाठीराखा कोणी, म्हणून ते लोक विरोध करतायत. आणि हे साला हा कुठला हा नालायक आहे, हा सांगतोय ठाकरेंना ब्रिजभूषणने दम दिला होता म्हणे. अरे ब्रिजभूषण सोड, कुठलाही नेता घेऊन ये, राज ठाकरेंना कोणी दम देऊ शकत नाही. राज ठाकरे हे लढवय्ये नेते, ही तोप आहे, ठाकरे तोप आहे.